नमस्कार सर्वांना. तर आज आपण बनवूयात आळूच्या पानापासून बनवल्या जाणाऱ्या आळूच्या वड्या. त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे त्याचं मी योग्य प्रमाण तुम्हाला सांगत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अशा प्रकारे आपण आळूची सर्व पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता हे जे काही आळूची पानं आहेत ना, त्याला आपण हे थोडंसं जाड असतं ना, एकमेकांना चांगलं लेअर येईल म्हणून थोडंसं त्याला प्रेस करून घेऊया. त्याने काय होईल, त्याचा छान रोल तयार होतो. चला आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, थोडासा अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर आणि जिरे असं हे सर्व याचं वाटण तयार करून घेऊया. काय वडीमध्ये भरायचं सारण आहे ना, ते तयार करून घेऊया. त्यामध्ये जाईल मीठ, हळद आणि तीळ. त्यासोबत आपण हिरवं वाटण जे तयार करून घेतलं होतं ते टाकूया. आणि त्याच्यासोबत चिंच गुळाचं पाणी. हे मिश्रणातच पहिले भिजवून घ्या, गरज पडली तरच पाणी घ्या. हे बघा, आपलं मिश्रण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, थोडं मीडियम साईजचं बनवायचं. जास्त ढिलं जरी ठेवलं ना तर ओढे सुटतात. आता आपण एक एक पान घेऊन असं सगळ्या पानांना व्यवस्थित एका हाताने पान धरायचं आणि एका हाताने हे सर्व चौ बाजूने मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं. आता दुसरं पान त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं. त्याने काय होतं, पानं सुटत नाही. असे 4 पानं एकमेकांवर लावून घेतलेले आहेत. तर मोठे पानं जर असेल तर तुम्ही ते 3च घ्या. माझे छोटेले आहेत ना, म्हणून मी 4 घेतलेले आहे. आता अशा प्रकारे त्याच्या 4 पण कडा पहिल्या दाबून घ्यायच्या. त्याच्यामुळे काय, तो पीठ पण बाहेर येत नाही आणि वडी पण छान तयार होते. असं प्रेस करायचं, त्याने काय होईल, ते परत तळताना सुटणार नाही. हे प्रकारे असं एक रोल तयार झालेला आहे. आपण आता दुसऱ्या पानांना पीठ लावून घेऊया. लावले होते त्याच्या आता 5 ते 6 रोल झालेले आहेत. त्यासाठी मी इथे एक चाळण घेतलेली आहे. त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया. चारी बाजून तेल लावलं ना तर ते परत वडी त्याला चिटकणार नाही. असं एक एक करून यामध्ये रोल ठेवून द्यायचे. आणि यांना सर्वांना स्टीम करायला ठेवून देऊया. हे इडली पॉटमध्ये आपण जे काय आळूच्या पानाचे रोल ठेवलेले आहेत त्याला 10 ते 15 मिनिटांसाठी वाफ देऊया. हे बघा, आपण जे काही वड्या वाफवून घेतलेल्या आहेत ते आता थंड झालेले आहेत. त्याचे आपण आता छान कट करून घेऊया. आता आपण सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत. हे बघा किती छान लेअर पडलेले आहेत. त्याला एक पण सुटलेली नाही आहे. चला तर मग आता आपण ह्या तळून घेऊया. हे बघा, आता आपण छान आळू वडे तळून घेत आहोत. हे बघा, आपली आळू वडी बनवून तयार झालेली आहे. एकदम छान लेअर पडलेले आहे आणि खूप क्रंची पण झालेले आहे. छान क्रंची झालेले आहेत.
अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही श्रीज किचन या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.